आणि सुरेख नियोजन महाड नंतर गोरेगाव सरकलेला आहे. असती असती पुढे मानगाव रोहा. नक्की आम्ही सुद्धा आयोजन करण्यासाठी सज्ज झालेलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि रोहा संघाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. महाड संघाला देखील मनापासून हार्दिक शुभेच्छा. अलिबाग ज्या संघाच्या प्रतीक्षेमध्ये आपण होतो स्पर्धेच्या, हे माझे अलिबागचे सहकारी सकाळी 6 वाजता निघालेत आणि बिचारे तब्बल 6 तासाचा प्रवास करून आलेत. त्यांचे 2 विमानं चुकली, एकाची ट्रेन चुकली आणि सरते शेवटी हे माझे जिवलग मित्र या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेत. मी मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजेश भोसलेकर माझे मित्र चालत आले. आणि पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय वैभव टेंबे, लोणेरे एक्सप्रेस. माफक अशा चला 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 महाडचे बॅट्समन रोहा, चला फिल्डिंगला. 2 विकेट्स ज्यांनी आपल्याकडे वेळ नावावरती कमी आहे. केल्या. वैभव टेंबे, सामना किती षटकांचा असेल? वैभव टेंबे मॅन ऑफ द मॅच. आता झालेला सामना गोरेगाव वर्सेस पोलादपूर, यामध्ये सामनावीर ठरतोय तो योग्य वैभव टेंबे. वैभव टेंबे, मी विजयराज खोळे यांना विनंती करतो की वैभव टेंबे यांना सामनावीर किताब देऊन सन्मानित करायचा आहे. गोरेगावचा हा खेळाडू. लोणेरे एक्सप्रेस वैभव टेंबे मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरताना ज्यांनी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. गोलंदाजी गोरेगावच्या पहिल्या केली आहे. मॅचचा पहिला सामनावीर पहिला वैभव मॅचचा टेंबे. पहिला खूप खूप धन्यवाद. man of मित्रांनो, the मी पुन्हा match. एकदा आपल्याला देतो अलिबाग संघाकडे. अलिबाग संघ आमचे जीवसचे कंटेस्टचे मित्र पहाटे 6 वाजता निघालेले आहेत. प्रफुल्ल पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा संघ. हर्षद कशाळकर हे पायलट, मात्र राजेश भोसलेकर हे चालत निघाले आणि तब्बल 7 तासाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आलेत. वेलकम माय डिअर फ्रेंड अलिबाग. राजनजी वेलकर, सन्माननीय संपादक साहेब. राजन सरांचा विमान मला वाटतं पवार साहेब चुकला. राजन सरांना काहीतरी 10 मिनिटं उशीर झाला आणि ते विमान उडालं म्हणून हे उशीर झालंय. ठीक आहे, हरकत नाही आहे. आपण सर्व आता आलात, आपलं स्वागत आहे. शब्दसुमनाने स्वागत आहे. नंतर लवकरच व्यासपीठावरती घेतो. पोलादपूर संघ जायचं नाहीये. पोलादपूर संघ शिवराज पार्टे साहेब, अनिल मोरे साहेब जायचं नाहीये. आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. चला, 3 ओव्हरचा सामना होईल, 3 षटकांचा. रोहा महाडला खिंडीत गाठतोय काय, का रोहाकरांची कोंडी महाड फोडतोय काय, संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष आहे. राजकारणात देखील हे 2 नावं वादग्रस्त आहेत, रोहा विरुद्ध महाड. 3 ओव्हरचा सामना, 3 षटकांचा. रोहन शिंदे 3 षटकांचा सामना राहील. नाही होत, पुढचे संघ आले. रवी शिंदे ऐका, माझं होणार नाही आज. तुम्ही हे बघा, मी नम्र भावनेनी माफी मागतो. मी नियोजन 10 वाजता केलं, संघ 12 नंतर आलेत. मला शेवटची फायनल उजेडात खेळवायची आहे. मी अगोदरच स्पष्ट केलाय. 3 ओव्हरचे सामने होतील आता. म्हणजे काय, चला, दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी येऊ द्या. टीम रोहा संघ, टीम महाड संघ, आपला 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचा आणि 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. चला, महाडवाले रोहा संघ आपला प्रतिनिधी 12वा प्रतिनिधी असेल तर कृपया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. रोहन विराजी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅट्समन देखील आले. रोहा टीम महाड संघाच्या रोहा माध्यमातून आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रोहा संघ आपला 12वा प्रतिनिधी कृपया जरा कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. अलिबागचे 2 संघ आलेत. याच्यानंतर आणखीन जे माझे पत्रकार मित्र संघ दाखल झाले त्यांनी नोंद करायची आहे. नागोटना आले का? नागोटना, कर्जत, नागोटना पूर्ण आलेत का? रोहन गोरेगाव लोणेरे प्रेस क्लबचे सर्व स्वयंसेवक, आपण सर्वांनी अंतिम रेषेचा ताबा घ्यायचा आहे. वैभव टेंबे, मला जरा नंतरचा पुढचा राऊंड सांगा. एक चांगलं दमदार आयोजन तुम्ही पाहताय या गोरेगाव नगरीमध्ये. अर्थातच गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब यांच्या माध्यमातून पत्रकार चषक पनवेल संघ आला असेल तर कृपया. पनवेल संघ, पनवेल वरना माझे मित्र. अलिबाग तयार राहायचं. अलिबाग सर, मॅच किती ओव्हरची असेल? 3 षटकांचा सामना राहील. 3 ओव्हरच्या मॅचेस.
तीन तीन गोलंदाज. तीन तीन तीन. 3 गोलंदाज असतील. 3 षटकांची मॅच पाहायला मिळेल यानंतर. अगदी बरंचसं प्रशांतजी वेलकम. संघ आलाय आपला. या ठिकाणी वैभव सन्माननीय आमचे बाळा राजभर साहेब हे या ठिकाणी व्यासपीठावरती आले. त्यांचं देखील आपण खूप सारं स्वागत त्या ठिकाणी. आविष्कार सर्वेश बंटी सर, बाउंड्रीवरती जायचं आपल्या ताबा घ्यायचा चेंडू बंटी सर. लॉटवरती द्यायचा. बंटी सर, पॉवर प्लेचं एक सिद्धेश षटक, गुडेकर. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. कृपया फिल्डिंग करणाऱ्या टीमनं याची नोंद घ्यायची आहे. टीम रोहा संघ आपला 12वा प्रतिनिधी कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. देवा बेरवी आणि पेंट संघ. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. तर विराज आणि रोहनी जोडी टीम महाड रोहा. अगदी जबरदस्त बॅटल. जसं आमचे भारतजी गोरेगावकर साहेब म्हटले की महाडकर रोहेकरांना खिंडीत गाठणार का, कोण ठरणार ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. शंतनू गोलंदाजी ट्रॅक वरती. गोरेगाव एंड कडून पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑन स्ट्राईक रोहन पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकिंग विराज. पहिला बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस अगदी हलक्या हातानं पॉइंट रिजन मध्ये ढकलून दिला. चेंडू ट्रॅव्हल होईल बॅकवर्ड पॉइंट मधून. पहिला बॉल वरती चौकारला. जे जलवा आज या मैदानावरती कोणाचा असणार आहे, कोण दाखवणार आपला जलवा. पुढील बॉल. हो, यावेळेस स्कूप करायचं होतं. इथं सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. रोहनला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक पहिला टीम महाड संघाला. पहिल्या बॉल वरती चौकाराला, दुसऱ्या बॉल वरती स्कूप करायचं होतं. बॅटच्या टोला चेंडू लागला. तदनंतर शॉट थर्डमॅनला असलेल्या क्षेत्ररक्षकानं काय अफलातून झेल टिपला. पहिला धक्का बसलाय 4 या आकड्यावरती महाड या संघाला. थांबणं गरजेचं होतं रोहन या बॅटर्सला. अगदी शेवटपर्यंत टीम करता. पानी कितना भी गहरा हो, तू दरिया पे नजर रख. किनारा मिले ना मिले, तू ठर नाही का हुनर रख. इथं थांबणं गरजेचं होतं. आपल्या टीम करता थोडा काळ व्यतीत करणं खेळपट्टीवरती गरजेचं होतं रोहननं. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये चंद्रदास पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. रोहेकरांनी अगदी चांगला पलटवार केलाय. पुढील बॉल. कोला टाकलेला बॉल ऑन साईडला केलून काढलाय. कार्पेटच्या साह्यानं चेंडू पुढे सरसावला जाईल. मिड ऑनला 30 यार्ड्स सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल 5 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ अद्याप संपन्न झालाय. दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडवणारं काम मेंटेन करावं लागेल. पुन्हा खोलात टाकलाय बॉल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. या वेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल निघून. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल विराजच्या बॅटमधून. सरचे स्वागत करतो. यानंतर होणारा सामना अलिबाग ब विरुद्ध कर्जत. कर्जत संघाने तयार राहायचं आहे आणि अलिबागच्या ब संघाने तयार राहायचं आहे. वा, चांगला बॉल. अगदी यॉर्करलँड पाहायला मिळालं. अफलातून डॉट बॉल फेकलाय. वा, काय गोलंदाजी देखील राहिली आहे. बघा ना, 9 धावा जरूर खर्च केल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. शेवटचा बॉल शेष असेल. मला वाटतं आपण अलिबागच्या संघाचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन ओ, या वेळेस फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी दांडी गुल.
आज या सामन्यांचे स्वागताध्यक्ष जुबेरभाई अब्बासी यांना विनंती करतो की त्यांनी अलिबागचे जो संघ आले, 2 संघ आलेले आहेत आपल्या जिल्ह्याचं मुख्यालय या सोनवडेकर आणि पवार साहेबांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचा आहे. तुर्तास एका टीमच्या वतीने हर्षदजी आपण, मोहन आणि राजन वेळणकर एका संघाचा सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती. आणि यानंतर मी प्रकाशजी सोनवडेकर साहेब, प्रफुल्लजी पवार साहेब आणि त्याचबरोबर राजेशजी भोसलेकर यांना विनंती करतो, भारतजी रांजणकर यांना विनंती करतो की आपल्या दुसऱ्या संघाचा सन्मान देखील या ठिकाणी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. स्वागताध्यक्ष आणि या नगरीचे प्रथम नागरिक आमचा आधारस्तंभ सन्माननीय जुबेरभाई अब्बासी हे या ठिकाणी अलिबाग संघाचा सन्मान चिन्ह देऊन सहभागी करतायत. चंद्रदास ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. टीम महाड संघाकरता आहेत खास चंद्रदास. जरा थांबा फोटो चंद्र चालू द्या, कॉमेंट चालू चंद्रहास द्या. का? चंद्रहास वा. उन्हाचा तडाखा वाढलाय, इथं सोय देखील केली आहे छासची. चंद्रहास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती महेश पाहायला मिळतील. सध्या चर्चेमध्ये असलेले 2 तालुके एकमेकांच्या समोर आलेत. भरकटलेला बॉल, नो बॉल, केलपट्टीच्या बाहेर फेकलाय बॉल. त्या दरम्यान पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय, येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. ही स्पर्धा आहे सुपर हिट, येणारा बॉल असेल फ्री हिट. चंद्रहास यावरती मोठा फटका खेळतील का? ओ यावेळेस मात्र नो बॉल. पुन्हा फिल्डिंग युनिट पुन्हा नो बॉल. यावेळेस पुन्हा पाहायला मिळते फिल्डिंग युनिटचा. आणि तद्वत मात्र या 2 धावा, नो प्लस 1 12 फ्री हिटची संधी. आता मात्र इलियास आलेत. इलियास यांना करावं लागेल काहीतरी खास. 30 सर्कल मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी घेतलं जाईल. फ्री हिट असणार आहे. अर्थातच ऑफ साईडला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये. ऑन साईडला जर विचार केला तर याही वेळेस उलटाच बॉल दिला होता. तर दुवत मात्र फ्रीडचा बॉल होता. इलियासने त्याचा पुरेपूर फायदा उचलणं गरजेचं होतं. बघा लॉलीपॉप दिला होता पण तिथं फायदा उचलता आलेला नाहीये. चांगला बॉल, एक डॉट बॉल आलाय. तद्वत मात्र 12 कॉमेंटचा आवाज सर आम्हाला मागे येत नाही आहे. व्यासपीठावरच्या लोकांना सोनू जरा लक्ष घाला, इकडे आवाज येत नाही. याही वेळेस मात्र जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथं देखील या 2 धावा कंप्लीट केल्या. दुहेरी धावेनं 14 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. मॅच क्रमांक 2 आपण पाहताय महाड रोहा. ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली जातीये. अप्रतिम सामना, एक काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांदरम्यान. यावेळी देखील स्क्वेअर कट करायचं होतं. बॅटच्या वरच्या हिस्साला चेंडू लागून चेंडू थर्ड मान मधून ट्रॅव्हल चौकारील इलियास यांच्या बॅट मधून. वरती या चौकारानं पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना टीम महाड एक चांगली धावसंख्या बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सनी आता चंग बांधलेला दिसतोय. एक सिंगल पुन्हा त्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. प्रतिष्ठेची स्पर्धा. 4 बॉल अद्याप फेकले जात आहेत. गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून टीम रोहा संघ अगदी रोहावरून दाखल झाली आहे. तदनंतर महाड मधून दाखल झालेला हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगल्या दर्जाचा खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल महेश यांचा. यावेळेस बॅटनं मोठा फटका केला होता. नो बॉल. पुन्हा फिल्डिंग युनिटचा नो बॉल त्या ठिकाणी आलाय. 6 क्षेत्ररक्षक या ठिकाणी लावले जात आहेत. खूप साऱ्या धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत.
6 फिल्डिंग जर विचार केला तर ऑन साइडला 6 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि त्याचा नो बॉल आलाय, हे नियम आहेत. फ्रीट म्हणजे त्या कारणाने जर विचार केला तर येणारा बॉल असणार आहे चंद्रहास यांच्याकरता परभणी असणार आहे. यावरती फटका खेळावा लागेल खास चंद्रहास यांना. पुढील बॉल 20 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. टीम महाड संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांचा डोंगर उभा करणार. ओ यावेळेस वाईट बॉल डाव्या एसटीच्या बाहेर भरकटलेला बॉल एक्स्ट्रा आले आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव येईल चला कर्जत आणि अवांतर. अलिबाग ब या इनिंग नंतर टॉस साठी यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. अलिबाग ब आणि कर्जत यानंतरचा सामना Free. नाणेफेकीसाठी यायचं आहे. कंटिन्यू असणार आहे. जरी झेल टिपला तरी देखील फलंदाज सेफ असेल. कुठलाही प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. तद्वत मात्र 2 पूर्ण झाले आहेत. टक्कर झाली आहे जोरात. हीच टक्कर राजकीय वातावरणात देखील पाहायला मिळतीये. या दुहेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल 23 या आकड्यावरती. 23 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. दोन्ही संघ एकाचा विचार केला तर रोहावरून दाखल झालेला येलो जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. ब्लू जर्सी मध्ये आपल्याला महाडचा संघ पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल महेश यांचा 23 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या बॉल वरती आक्रमण चढवायचं होतं. इथंही फटका हवेमध्ये आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाही. एक सिंगल आली आहे. सिंगलला 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चेक करून घ्या स्कोरर. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय बॅटर्सनं. चंद्रकांत गोरेगावकर ओम पाणी आणून देते. ओम गोरेगावकर पाणी इथं पोचवा. कुठे आहे पियुष? चांगलं आयोजन आणि या स्पर्धेवरती चांगली देखरेख ठेवलेली आहे. गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे आणि अगदी एका रात्रीत हा संपूर्ण हे मैदान सजवण्याचं काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि योगेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. रोहावाले वेळ घालवू नका, विनंती आहे. चला योगेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती. चंद्रहास आहेत ऑन स्ट्राईक. इलियास नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. महाड संघानं बनवल्यात ना त्या 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये किती बनल्या जातील टीम महाड संघाच्या माध्यमातून. स्लॉगरचा पहिला बॉल घेऊन निघालेत. पहिला बॉल भरकटलेत का डॉट बॉल डेड बॉल आलाय. पंचाच्या माध्यमातून हा मृत चेंडू घोषित केला जाईल. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. त्या ठिकाणी देवा पेरवी आणि पेंटचा संघ. मला वाटतं तुम्हाला मी यापूर्वी अनेक कॉल दिलेत. हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. पेंट संघ लो फुलटॉस. वा फटक्यात होतं वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. ठोका डीजे. बनल्या 30 धावा. तद्वत मात्र एक वॅकेट एरिया मध्ये विराज सर एक सिंगल आली आहे. आमचे विराज सर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण खूप सारं स्वागत करूया. एक सिंगल स्कोर कार्ड पुढे जाईल 31 या आकड्यावरती. स्लॉगरचं षटक प्रगतीपथावरती आहे. हे अंतिम षटक फेकण्याकरता आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती उतरलेत ना ते योगेश. 2 बॉल अद्याप फेकलेत. हाफ ट्रॅकर पद्धतीचा बॉल यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका खेळला जाईल. तद्वत मात्र किती धावा यावरती मिळणार. सिंगल वरती थांबवलंय.
चंद्रहास यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल वरती ज्यांनी षटकार ठोकलाय, सिंगलनं 32 धावा बनवलाय टीम महाड संघानं. अद्याप 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. योगेश कोणत्या धाटणीचा बॉल फेकणार? पुढील बॉल चंद्रहास मोठा फटका खेळणार का? केलाय, वा, स्लॉट मध्ये आलाय चेंडू आणि इथं वन बाउंड चेंडूला पाठवलाय सीमा पार. चंद्रहास यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. अर्थातच त्या संघर्षाच्या मातीतील हे खेळाडू. ओ यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउंड चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. या मैदानावरती चंद्रहास यांचा पाहायला मिळतोय. 40 धावा, शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉल वरती आक्रमण होईल का? कोला टाकलेला बॉल यावेळेस ऑन साइडला. वा वा, मिड विकेटला. बॅक टू बॅक तिसरा चौकार चंद्रहास यांच्या बॅट मधून बनल्या. 44 धावा, 45चं टार्गेट सेट केलंय रोहा संघासमोर. बनल्या जातील का 18 बॉल मध्ये? अलिबाग ब आणि कर्जत नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय अनिलजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी ह्या नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना अलिबाग ब विरुद्ध कर्जत. चंद्रहास यांच्या बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. स्लॉगर मध्ये काय धावा ठोकल्यात. 44 बनल्यात महाड संघानं. 45 बनवाव्या लागतील रोहा संघाला. बघूया कोण कोणावर पडणार भारी. ही बॅटल अक्षरशः रंगणार. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा डीजे ब्रेक. करायचे आहेत आणि सलामीची जोडी टीम रोहा संघाच्या माध्यमातून शंतनू आलेत, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं पूर्वार्धाच्या खेळामध्ये. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शार्दूल म्हणजे एस फॅक्टर रोहा संघाकरता त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा एस फॅक्टर काम करेल का टीम रोहा संघाकरता? माजी नगराध्यक्ष संदीपजी जाधव साहेब देखील या मैदानात दाखल झालेत. बघा महाड संघाकरिता, महाड टीम करता
आमचे विराज पाटील साहेब हे देखील या टीम मध्ये अगदी पाहायला मिळतील. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ते देखील दाखल झालेत. शंतनू ऑन स्ट्राईक. शंतनू ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शार्दूल. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 45चं टार्गेट. 45चं हे टार्गेट चेस करण्याकरता टीम झाली आहे सज्ज. रोहा संघाचे पाठीराखे त्या ठिकाणी अगदी उत्सुक झालेत पहिल्या मॅच करता. या स्पर्धेतला सामना क्रमांक दुसरा. महाड विपक्ष रोहा. पहिला बॉल विराज पाटील आले आणि विराज पाटील यांनी हा झेल सोडलाय. हा झेल किती महागडा ठरू शकतो येणारी काळ आणि येणारी वेळ ठरवेल. बघा क्रिकेटचं एक समीकरण आहे. मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला कॅच पकडावे लागतील. पहिल्याच बॉल वरती एक पहिली संधी निर्माण करून दिली होती रोहन यांनी. 2 धावा आल्यात पहिल्याच बॉल वरती. चांगली सुरुवात राहिली आहे टीम रोहा संघाची. पुढील बॉल वरती एक्स्ट्रा कव्हर मधून वा वन बाउंड चेंडू फर्रार सीमा पार चौकार. पहिल्या बॉल वरती झेल सोडला. तदनंतर पलटवार केला शंतनून. स्लोवर पद्धतीचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार. तर 3 सालचा तो विश्वचषक जिथं अब्दुल रजाकनं झेल सोडला सचिन रमेश तेंडुलकर यांचा आणि तदनंतर वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तसंच एक वादळी खेळी शंतनूच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. पहिला बॉल वरती झेल सुटला. तदनंतर 10 धावा ज्यांनी 3 चेंडू मध्ये लावल्यात स्कोर बोर्ड वरती. पुढील बॉल आणखीन एक मोठा वार. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू वन बाउंड सीमा पार. लगातारचा 3रा चौकार. जखमेवरती मीठ चोलावा असा हा चौकार आहे. बॅट मधून निघालाय यावेळी खूप इट्स अ मॅग्निफिशियंट. खूप लांबच लांब षटकार ठोकलाय शंतनून. महाडकरांसाठी अगदी संयम ठेवला आणि अगदी एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. 21 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा बनल्यात. बघा 45चं टार्गेट. पहिल्या बॉल वरती शंतनूचा झेल सुटला आणि तदनंतर बनल्या 21. 12 बॉल मध्ये 24 अजून बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 12 धावा बनवाव्या लागतील. शंतनू आहे टीम रोहा संघाकडे. पण इकडे महाड संघाला पहिला ब्रेक तुम्ही लिहून देण्याकरता कोण येणार. गोलंदाजी ट्रॅक वरती बहुधा विराज पाटील सर क्या बात आहे. इकडे मात्र रोहेकरही कमी नाही आहेत. रोहेकरांनी आपला दमखम दाखवलाय. विराज पाटील आले. विराज पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. इकडे दमखम दाखवलाय शंतनूना. आम्हीही गोरेगाव मध्ये का आलो. सन्माननीय अविनाशजी महाले आणि घनश्यामजी बाटे साहेब कृपया आपण व्यासपीठावरती यावं. माझी नम्र विनंती आहे. गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन आपला हार्दिक स्वागत करते. आपण व्यासपीठावरती यावं. पहिला बॉल विराज पाटील यांचा. ओ पंचांचं बोट आकाशाकडे.
ही धाव घेणं अंगलट आली आहे. बॅटर शार्दूलला यावं लागेल माघारी. विराज पाटील यांनी पहिल्या बॉल वरती धक्का दिलाय टीम रोहा संघाला. टीसे मास्टर मध्ये 21 या आकड्यावरती पहिला धक्का टीम रोहा संघाला. नवीन बॅटर्स योगेश मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. वातावरण तापलंय या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा जिथं ब्रेक थ्रू आलाय विराज पाटील यांच्या माध्यमातून. पुढील बॉल खोलवर टप्पा. वा काय फटका आलाय. स्टँड इन डिलिव्हर बॅक टू द बॉलर. हा दुसरा षटकार ठोका डीजे. होते हैं वहां शंतनू खडे होते हैं. काय षटकार ठोकलाय पठ्ठ्यानं. 27 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. 18 ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. अफलातून बॅटिंग. तो झेल किती महागडा ठरला महाडकरांसाठी. टॅप शॉट या दरम्यानच्या कालावधीत एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन असणार आहे. चेंडूवरती येईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 29 ऑन अ स्कोर कार्ड. 16 ची गरज आहे. शंतनू अजूनही खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना चांगला स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून. वाह क्या बात है शंतनू. ठोका डीजे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. फ्लॅट एट. इट्स अ मॅक्सिमम. षटकार आलाय कव्हरच्या डोक्यावरून. बॅक टू बॅकचा दुसरा. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आला आणि अगदी फेकून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून विजयी षटकार. रोहा संघ इथं विजय होतोय. डीजे मास्टर. यानंतर अलिबाग ब विरुद्ध कर्जत. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पटकन.